प्रमुखांना मार्गदर्शन एवढंच आहे, तेथे राहू. शेवटी बूथ प्रमुख हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक काळातला एक महत्वाचा तो लोकांपर्यंत महत्वाचा युवा आणि पक्षप्रमुख त्याला गटप्रमुखीनंतर आली संकल्पना. पण गटप्रमुख हे पहिल्यापासून शिवसेनेच्या पक्षाचं जे कामाचं जे यंत्रणा आहे त्याच्यामध्ये घटक स्वतः आमच्या बऱ्याचशा पत्रकार परिषदा बघतो. मी कधी दिल्ली बघितली, मी दिल्लीत गेलेलो आहे. जेव्हा जेव्हा आपल्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदा असतात तर आपल्याही लक्षात आलं असतं. जेव्हा आम्ही टीव्हीवर बघतो तेव्हा सतत आपल्या आजूबाजूला कावळ्यांचा काव आवाज येत असतो. काव करणं हा कावळ्यांचा नैसर्गिक आणि मूलभूत अधिकार आहे. परंतु भाजपाचे जे दोन कावळे ते सरकारबद्दल, विशेषतः संजय राऊतांबद्दल सातत्याने काव करत असतात. मध्यंतरी फडणवीसांचं एक विधान होतं, मी तुमच्या आल्यापासून खिशाकडे बघतोय, तुमच्या खिशात मला काही तसं काही दिसत नाही. फडणवीस असं म्हणाले होते की संजय राऊत हे शरद पवारांच्या खिशात सुपारी घेऊन फिरतात आणि सुपारी वाजवत असतात. परंतु एकंदरीत गेल्या सरकार आल्यापासून असं जाणवतंय भाजपचं आघाडी सरकारच्या विरोधात सुपारी घेतं आणि ईडीला सुपारी देतं आणि ईडी देखील सुपारी घेतात. कावळे नसतं ते डोमकावळे असतात. आणि दिल्लीत जिथे मी राहतो तिथे चांगल्या प्रकारचे मोर सुद्धा आहेत. काही वेळेस मी तिथे डोमकावळ्यांची फडफड बघतो दिल्लीमध्ये. आता हे डोमकावळे किती फडफडले तरीही त्यांना काही त्यांची सुपारी फोडता येणार नाही. आमचं सरकार पाडणे सुपारी आम्हीच फोडत राहू, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आणि त्यांची जी दूरदृष्टी आहे, त्यांनी असे आरोप केले, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही संजय राऊतांवरती किती आरोप करा, किती चिकलफेक करा, पण माझ्या पाठीचा कणा आणि मन फार कमी. मी माझ्या पक्षासाठी, शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही भाव दिलाला तयार नसतो. वेदना आम्ही समजू शकतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आम्ही खटपटीही केल्या आणि लटपटीही केल्या. त्याला यश आणि हे सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून ज्यांनी या खटपटी लटपटी केल्या त्यांना अपयश आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा प्रयोग हा प्रथमच. मुलोद नंतर प्रथम. मुलोदचे निर्माते आणि शिल्पकार हे माननीय शरद पवार साहेब. जेव्हा शरद पवार साहेब तरुण नेते त्या महाराष्ट्रात, आता सुद्धा शरद पवार यांचं मार्गदर्शन, भक्कम पाठिंबा, गांधी परिवाराचं असलेलं पाठबळ यातून सरकार निर्माण झालं. हे सरकार ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा एनसीबी म्हणजे काय ते कंट्रोल एनसीबी ना, पदार्थ संपूर्ण महाराष्ट्रात फक्त हेच आहे. बाकी काय म्हणजे आमच्या राज्यात काही घडतच नाही. महाराष्ट्र हा एक तुळशी वृंदावन, इथे तुळशीचं पीठ आहे. पण काही लोकांना वाटतं त्या तुळशीमध्ये काही गांजा भांग सुद्धा आपण पिकवू, पण ते शक्य नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचे खाऊ तुम्ही किती करणार आहात? मी मागे म्हणालो होतो जर ह्यातून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे ना, बाकी सगळं झालंय. हे सरकार पूर्ण 5 वर्ष झालं. ते मी सांगतोय का तर नाही. माननीय उद्धव ठाकरे ते सांगतात, माननीय शरद पवार सुद्धा ते सांगतात. आणि जेव्हा दिल्लीत जाऊन मी राहुल गांधींना किंवा सोनियाजींना भेटतो, त्यांचंही तेच म्हणणं आहे सरकार पूर्ण काळ चालेल आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण एकत्र राहून जर काम केलं तर 25 वर्ष हे सरकार आलं. त्याच्यामुळे माझ्यावरती किती आरोप केले, चिकलफेक केली, माझी घेराबंदी केली, काही होणार. माझा बोल्ड बाळासाहेबांचे पण वेगळ्या प्रकारे होता. तर मुलोदचं सरकार नंतर आपलं सरकार आलं असं म्हटलं, मुलोदचे शिल्पकार पण आपल्याबरोबर आहेत, परंतु परत मुलोदचं सरकार आलं नाही राष्ट्रामध्ये. पण राजकारणामध्ये ते सगळे लोक आहेत ना अजूनही टिकून.
पुलोचा ते प्रयोग नंतर संपला तो, त्या काळापुरता झालेला प्रयोग होता पूल. ते लक्षात घ्या. सुद्धा तो जे परत पुलोची जडणघडण तशी काही आता काय? केली नाही. आता ही ती पुलोचीच एक रिप्लिका आहे ना, राज्य सरकारच्या आहे पुलोचीच रिप्लिका आहे. अनेक विचारांचे पक्ष एकत्र आलेले आहेत. कॉमन मिनिमम पुलोच्या सरकारमध्ये जनसंघ होता, असं आठवत असेल, होतं ना. पुढे वैचारिक ताळमेळ होता का? नाही. म्हणजे सोशालिस्ट सुद्धा होते धर्मेंद्रपेक्षा, निहाल अहमद सुद्धा होते त्या सरकारमध्ये. निहाल अहमद होते आणि त्याच वेळेला उत्तमराव पाटील सुद्धा होते जनसंघाचे. असे जनसंघाचे अनेक लोक होते. त्याचीच रिप्लिका इतक्या वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये उत्तम चाललेलं आहे सरकार. एक मिनिट मागे देशामध्ये उत्तम चाललेलं सरकार कोणतं असेल तर ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार. कोणी किती फडफडणे बडबड करू द्या, काही होणार नाही. त्या कावळ्यांची किस्स झडून जातील, तोच्या मारून तोची तुटून जातील, पण हे सरकार हे मजबूत आहे. सर, आपण डॉक्टर पण नाही, आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर पण नाही. 3 घटनाक्रम आपल्याकडे मांडतो, त्याशिवाय प्रश्न पूर्ण नाही. राहुल गांधींनी पत्रकारांना धमकी दिली, नाशिक पोलीस आयुक्तांनी मला पकडायला पथक पाठवलं, अशा बातम्या तुम्ही का दाखवून राहिले? शिवसेनेवर नंतर मग पत्रकारांवरच मी पहिला गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर दुपारी एक अशी घटना घडली, राणे खूपच सुधारले ते म्हणायला लागले जाताना, परत दिल्लीत जाताना, की पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या सहकार्याने मी पुढील वाटचाल हा विषय संपलेला आहे, संपलेला विषय. दुसरं काय असेल तर सर, नवाब मलिक यांनी आरोप केलेले आहेत वानखेडेंवर. एनसीबी करण्याची कारवाई चालू आहे त्या संदर्भामध्ये आणि त्यांचे खोटे फोटो ट्विट केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मंत्रिपदाचा कुठेतरी गैरवापर केला जातोय. बघा, याच्यावरती मी भाष्य करणं बरोबर नाही, मी सरकारमध्ये. पण नवाब मलिक यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, नवाब मलिक यांना मी अनेक वर्ष ओळखतो. ते एका जबाबदार राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते, अनेक वर्ष ते राजकारणात आहे, कॅबिनेट मंत्री आहे. जर त्यांनी काही चुकीचं फोटो प्रसिद्ध केले असतील तर ते सिद्ध होतील न्यायालयामध्ये. त्यांचं म्हणणं आहे नवाब मलिक यांचं की ज्या कारवाया झालेल्या आहेत त्या अकसानं सुडाणं आणि राजकीय पक्षाच्या दबावाखाली, ज्या प्रकारचे पंच या कारवायांसाठी वापरले गेले ते पंच गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेले होते. त्यातले काही पंच फरार आहेत, काही जे पंच आहेत हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्या क्रूजवरच्या धाडीमध्ये ज्या आरोपींना पकडण्यात आलं असं म्हणतात त्यांना एक प्रायव्हेट लोक पंच गुन्हेगारी स्वरूपाचे ते खेचत खरपडत घेऊन जातात. मी माझ्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची कारवाई करताना मी कधी पाहिली. अशा प्रकारच्या कारवाईवर लोकांनी विश्वास कधी ठेवतो का ठेवला जातो. आतापर्यंत ते ठेवला नाही आणि एकदा कळत होते त्याचे काळा गड आहे तरी लोकांनी विश्वास ठेवला. पण ज्या प्रकारची माहिती नवाब मलिक यांच्या माध्यमातून समोर आली, नवाब मलिक तुमचं राजकीय भांडण असू शकते पण त्यांनी जी माहिती समोर आणली त्याला तुम्हाला प्रतिवाद करावा. ते राजकारणातले आहेत म्हणून ते खोटं बोलतात हे जर कोणी म्हणत असेल तर ते सर्वस्वी चुकी. किंबहुना अनेकदा राजकारणातल्या प्रमुख व्यक्ती सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्याकडे चांगली योग्य माहिती असते, त्यांचे सुद्धा माहितीचे जे सोर्सेस असतात योग्य असतात. आणि मला वाटतं की याचं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. साहेब, पण समीर वानखेडे मराठी अधिकारी आहे. बघा, हा विषय जो आहे शिवसेना हा काय हा चर्चेचा विषय नाही. मी नाशिकला आलेलो आहे, त्याच्यामध्ये अधिकारी मराठी किंवा मराठी हा प्रश्न नसतो. अधिकारी कोणत्या कारवाया कशा प्रकारे करतो हे महत्वाचं आहे ना. आम्ही काय बोलतो ना वानखेड्यांविषयी काही, तुम्ही कशाला बोलते, त्यांना बोलायला ते बोलतील. नवाब मलिक यांनी एक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. ते जे कोणी वानखेडे नावाचे अधिकारी ते त्यांची भूमिका मांडतायत, पाहू ना, ठरवेल ना. हा विषय न्यायालयात आहे नाही, न्यायालयात. सर, एक महिन्यामध्ये 2 घटना अशा घडल्या. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना देखील धमकी आल्याचं त्यांनी सांगितलं. नवाब मलिक यांनाही काल परवाला धमकी आल्याचं ते सांगतायत. सरकारचे सत्ताधारी पक्षातले आमदार आणि मंत्री यांना धमकी येत आहेत, हे जरा गंभीर नाही वाटत का? याचा अर्थ असा आहे की धमक्या देणारे जे लोक आहेत त्यांचे परदेशात इथे संबंध. त्या धमक्या परदेशात नाही,
महाराष्ट्राच्या बाहेर नाही येतात, लक्षात घ्या. या धमक्या महाराष्ट्राच्या बाहेर, सुहास कांदे यांना जो आरोप आहे त्याने केलेला की धमकी महाराष्ट्राच्या बाहेरून आली, म्हणजे मला माहित नाही कोण काय ते, पण अशा धमक्या ज्या असतात या धमक्यांचा शोध घ्यावा लागतो. त्यांनी निकाळजेंचं नाव हा? घेतलं, निकाळजेंचं नाव घेतलं. असं आहे की नरेंद्र मोदीने धमक्या येतात, अमित शहाना सुद्धा सिक्युरिटी वाढवली आहे, त्याने धमक्या येतात. धमक्या कोणाला येत नाही, पोलीस शोध घेते. साहेब, आपण म्हणालात की नाशकात आले, नाशिकबद्दल बोला. 2 दिवसापूर्वी छगन भुजबळांचं वक्तव्य आहे, तर मी जर शिवसेनेत थांबलो असतो तर मी कदाचित मुख्यमंत्री झालो असतो. बरोबर बोलताय, बरोबर बोलताय. शिवसेनेमध्ये अनेक सामान्य लोकांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे, शिवसेनेला मंत्री बनवलेलं आहे. असे अनेक लोक आहेत दुर्दैवी, ज्याने शिवसेना सोडली आणि नंतर ते इतर पक्षात जाऊन त्यांच्या नशिबी काय आलं असेल, कोणी मंत्री झाला असेल, कोणी केंद्रात गेला असेल, कोणी काय झालं असेल, पण शिवसेनेच्या विश्वात राहून काम करणं ही फार महत्वाची गोष्ट असते. छगन भुजबळ नक्कीच आज आहेत त्यापेक्षा सर्वोच्च स्थानी गेले. मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संघर्ष होते, पालकमंत्री असतील किंवा नांदगाव मतदारसंघाच्या आपला हा नांदगावच्या आमदारांचा जो संघर्ष आहे, मला असं वाटतं त्याच्यावरती आता तुम्ही गेल्या काही दिवसात काहीच आयडिया वाचलेलं नाही, तुम्ही कशाला काढी टाकताय. त्यांनी संघर्ष होते. आता नाशिक रोडचे देवळालीच्या बाबतीत पण झालेला आहे. देवळालीचे जे माजी आमदार आहेत बबन बोलत नाही ना, आम्ही ते विषय हळूहळू सोडवू की अशा प्रकारच्या ठिणग्या या आधीच्या सरकारमध्ये युतीच्या काळात सुद्धा होत होत्या, होत असं 3 पक्षाचं सरकार आहे, एकत्र आम्ही तो काम करतो आणि मग असं वाटलं एखाद्या विषयावरती काही मतभेद आहे तर आम्ही एकत्र बसून तो निर्णय घेतो, आम्ही घेऊ. साहेब, आपण म्हणाला की GR मध्ये आलेलं आहे, संभाजीनगरच्या नावाची घोषणा झालेली नाहीये, मात्र GR मध्ये संभाजीनगर नाव आलेलं आहे. या संदर्भात काय म्हणजे स्वागत आहे, पण सरकारी कागदोपत्री जर संभाजीनगर झाला असेल घोषणा होईल ना, घोषणा होईल. कालपर्यंत काही लोक आम्हाला आव्हान देत होते समोरचे, औरंगाबाद संभाजीनगर करून दाखवा, कधी झालंय कळलंच नाही त्यांना, झालं ना. पण MIM कडून मागणी होती आहे की ज्या अधिकाऱ्याने संभाजीनगरचा उल्लेख केलेला आहे GR मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात. कोण MIM म्हणजे काय, रणधीर अफजल यांनी ती मागणी. MIMचं ऐकून राज्य चालतं. MIMचा आणि औरंगाबादचा संबंध काय, कशा करता. बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सभेत औरंगाबादचं संभाजीनगर केले, ही लोकभावना. आता हळूहळू सरकारी कागदपत्राला संभाजीनगर होतं, या सगळं काय करायचं, कारवाई वगैरे काय होत काय सांगणार. किंबहुना त्या जानेवारी सुरू केला असेल तर सत्कारच केला पाहिजे. साहेब, आमच्या मनाला आता थोड्यावेळापूर्वी एका प्रश्न आला की एक प्रश्न आपण हळूहळू सोडवू. आपण अनेकदा नाशकातून जाता, पण एक प्रश्न आपण अद्यापही सोडवला नाही, स्पष्ट केला नाही. आपल्या तिकडच्या बाजूने आपल्या पाठीमागे बसलेले ते विचार नाराज आहेत, महापौर पदाचा उमेदवार नक्की कोण असेल आपण अद्यापही स्पष्ट केले. पक्षामध्ये असं काही चालत नाही. तुम्हाला असं वाटलं होतं का की मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उद्धव ठाकरे आहेत म्हणून? नाही ना, आम्ही पाहू ना, आमच्या पक्षातला विषय आहे. आमच्याकडे काय असा संघर्ष, ते बेचैन असतात. कोणी त्यांच्या गावातल्या कोणी बेचैन नाही, बेचैन मला तुम्हीच दिसताय. राऊसाहेब, आज आशिष शेलारांनी आपल्या अग्रलेखावर टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेचं वैचारिक दारिद्र्य आहे आणि जो भगवा रंग उडालाय तो रंग लावण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो. आजच्या अग्रलेखात काय आजचा अग्रलेख, अग्रलेख काय टीका केलेली आहे. अग्रलेख काय, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काश्मीर काय दिलंय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती त्यांनी वाचलंय का? आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये असं तुम्ही जे लिहिलं ना त्याच्यावर बोलले. त्यावर तरी टीका. अरे आम्ही हिंदुत्वाचे पुराण पुरुष आहोत, मूळ पुरुष आहोत, आम्हाला कसं काय कोणी शिकवून चालेल. आम्ही बाबरी तोडली तेव्हा आम्ही काकावर नाही गेला, आम्ही नाही तोडली म्हणून. आम्ही हिंदुत्ववादीच आहोत, तर तुम्हीच पळून गेला. ते बघा आजच्या अग्रलेखामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये जे हिंदूंचं हत्याकांड चाललेलं आहे, बांगलादेशमध्ये हिंदूंच्या वस्त्यांवरती जे हल्ले होत आहेत, त्यांची घरं जाळलेली असतात, त्यांच्या हत्या होतात.
त्या हिंदूंना संरक्षण देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत. देशाबाहेरचा हिंदू असेल किंवा काश्मीरमधला हिंदू असेल, त्यांचं संरक्षण करणं हे केंद्र सरकारचं काम आहे असं म्हणणं हे काय दारिद्र्य झालं का? असं जर कोणी म्हणत असेल तर मला दारिद्र्याची व्याख्या समजून घ्या. आम्ही म्हणतो हिंदूंचं रक्षण करणं, आम्ही म्हणतो बांगलादेशातल्या हिंदूंना संरक्षण द्या. मोदी सरकारनं बांगलादेश सरकारवर दबाव आणला. दुसरं असं आहे की भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर स्वामी यांनी सांगितलं आहे की बांगलादेशातला हिंदू खतऱ्यात आहे आणि हिंदुस्थाननं बांगलादेशी युद्ध केलं पाहिजे या विषयावर. मग तुम्ही त्याच्याविषयी काय म्हणतात मिस्टर शेलार? काश्मीर खोऱ्यामध्ये गेल्या 17 दिवसांमध्ये 21 हिंदूंच्या हत्या झाल्या, हिंदू आणि शिखांच्या 21. मी तुम्हाला सांगतो, कालपर्यंत 21 शिखांच्या हत्या झाल्या आणि 19 आर्मी 19 जवान किंवा पोलीस हे 19 पोलीस आणि जवान मारले गेले आहेत. हा कालपर्यंतचा आहे. का हे दारिद्र्य झालं हा प्रश्न विचारणं हा अमित शहा काश्मीर दौऱ्यावर आहे. चांगली गोष्ट आहे, पण तिथेच थांबायला पाहिजे काही दिवस. अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगर, गुलमर्ग या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद सुरू आहे. गृहमंत्री देशाचे तिकडे थांबले जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या लोकांना आणि सैनिकांना आणि सुरक्षा दलाला पाठवेल. काल साखर कारखान्यांसंदर्भात अजित पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि भाजपच्या काळामध्ये जवळपास 45 साखर कारखाने. बघा, अजितदादांनी काल जी पत्रकार परिषद घेतली त्याचं चिंतन करावं असे विषय त्यांनी काय मांडले पुराव्यासह. जे आरोप करतात सतत साखर कारखाने, सहकार क्षेत्र, महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र हे बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला अजितदादांनी काल चोख उत्तर पुराव्यासह दिलं, तेवढं पुरेसं आहे. आज किरीट सोमय असं म्हटले की जे संजय राऊत मला नौटंकीबाज म्हणायचे त्यांनीच मला पत्र पाठवलेलं आहे. हे म्हटलं हा, मी पाठवलंय. नेमकं ते ठाकरेंचे प्रवक्ते आहेत की असं त्यांनी म्हटले? नाही, मी ठाकरेंचाच प्रवक्ता आहे म्हणून पाठवलं. ठाकरेंचे की पवारांचे? मी दोघांचे असेल. शरद पवार हे काय परग्रहावरून आले का? शरद पवार या देशाचे नेते आहेत महत्वाचे. आणि त्या सोमयांना माहीत नसेल सांगतो की माननीय श्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हे पवारांना आपले गुरु मानतात. जाहीरपणे त्यांनी सांगितलंय पवार माझे गुरु आहेत, त्यांचं बोट धरून मी राजकारणात आलो. म्हणजे एका परीनं हे सोमय्या मोदींचा अपमान करतात, मोदींच्या गुरुचा अपमान करतात. आणि त्यांना जे मी पत्र पाठवलं ते नुसतं पत्र नसून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या स्मार्ट सिटी योजनेतला 700 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र मी त्यांच्याकडे पाठवलेली आहे. जी कंपनी आहे त्यांनी घोटाळा केलाय ती कंपनी भारतीय जनता पक्षाच्या संबंधित एका प्रमुख माणसाची ती कंपनी. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई देताय ना, मग तुम्हाला अजूनच प्रकरण दिलंय, तुम्ही कशाला घाबरताय? आमची तुम्ही काढताय ना 10 प्रकरण, हे 11वं काढा. ते नाव आहे ते भाजप. असंही पुढे प्रसाद लाड त्यांचं नाव आहे, त्यांच्या कुटुंबाची कंपनी. ते असं पुढे म्हणाले की एक तुम्ही घोटाळा एक काढला पण मी 24 घोटाळ्यांची यादी दिली. तुम्ही 24,000 काढा, काही फरक पडत नाही, कारण खोटे आहेत तुमचे, बोगस आहात तुम्ही. काल अजितदादांनी जरडेश्वर प्रकरणामध्ये जी काही संपूर्ण कागदपत्र दाखवलेली आहेत त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे सांग. बघा, ही बगबग अजून काही काळ चालेल. या राज्याची जनता या बगबगीला अजिबात किंमत देत नाही. ही तुमची बगबग आणि तुमची पकपक हा तुमचा एक दिवस तुमच्या पक्षाच्या राजकारणाचा अंत केल्याशिवाय राहणार नाही. ते पुढे म्हटले की ते नाही बोलू द्या पुढे. परमबीर सिंगवर का बोलत नाही? तुम्ही बोला, तुम्ही बोला ना. परमवीर सिंगांना कोणी पळवलं या देशातून? तुम्ही बोला. केंद्रीय सरकारच्या मदतीशिवाय एक अधिकारी पळू शकतो का? देशाच्या सीमा ओलांडू शकतो का? हे एवढं जर कळत नसेल ना तर हिमालयात जाऊन बसा. माझी राऊत साहेब, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये उघड उघड एकमेकांना इशारे आणि धमक्या दिल्या जातात. म्हणजे आधी आम्ही देत नाही. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंना धमकी दिली, त्यानंतर आज किरीट सोमय्या यांनी म्हटलं की तुम्ही समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लावा, तर तुमची खैर नाही. म्हणजे उघड उघड सत्ताधाऱ्यांकडून किंवा राजकारणात काय बोलतात त्याकडे फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. केंद्र सरकारने त्यांना कुठली सिक्युरिटी दिली आहे, घेतलं सिक्युरिटी, बरं का? आणि त्यांचे केस काय ते बघावे लागतील.
सर, दसरा मेळाव्यानंतर दिव्य मराठीमध्ये अतिशय सुंदर अग्रलेख होता की आघाडीत आता बिघाडी होणार नाही, हे सत्य आहे. भविष्यामध्ये शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. शरद पवार हे देशाचे नेते. शरद पवारांचं मार्गदर्शन या महाराष्ट्राला देशाला काय मिळत आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो असतो हा नेहमी राष्ट्रीय स्तरावरती काम करत असतो आणि शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, आम्ही वेगळे नाही, आम्ही एकच. चला.